आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शशिकांतराव, कसला उत्सव मानलात तुम्ही? ह्योच तो पैडीचा उत्सव आणि 5 वर्षातून एकदा येणाऱ्या या उत्सवाला खऱ्या खोट्याचा उत्सव बी म्हणतात बरं का। खऱ्या खोट्याचा उत्सव म्हणजे? अहो, खऱ्या खोट्याचा म्हणजे एखादा माणूस खोटं बोलतोय असं वाटत असेल तर त्याला त्या तराफ्यावर बसवतात। तो जर खरं बोलत असेल तर देवी त्याला सुखरूप बाहेर काढते, आणि तो जर खोटं बोलत असेल तर तो तराफा उलटतो आणि खोट्याचा खेळ संपतो। डायरेक्ट माणूस बुडायला लागतो तो। डेंजर काम आहे म्हणायचे। डॅडी तुम्हाला सांगतो, एक वेळ कोर्टाचा निकाल खोटा निघेल, पण या नदीचं नाही बरं का, असे लोकांची मान्यता आहे। तुम्ही बघा ना, आजूबाजूचे किती गावाचे लोक आलेत फक्त या परडेच्या उत्सवासाठी बरं का। चांगले चांगले, निवाडा बघायला मजा येणार आता। तुझा माझ्यावरचा राग जाणार आहे का नाही? काय चाललंय तुझे? हात सोडा माझा। तुम्हाला मगाशी पण सांगितलं ना, मला तुमची तोंड बघायची पण इच्छा नाही। हात सोडा। हे लायकीत राहायचं, लायकीत राहायचं। 4 शब्द प्रेमाने बोलतोय, माफी मागतोय, तर चरबी चढली का तुझ्या अंगावर? नवरा आहे तुझा, मला माज नाही दाखवायचा काय? दाखवलं ना स्वतःचा खरा चेहरा। प्रेमाने वागणं, माफी मागणं हे सगळं खोटं होतं ना। तुमच्यासारखा घाणेरडा माणूस ना मी आजवर कुठे नाही बघितलं। माझ्या बाळावर ना तुमची सावली सुद्धा पडू देणार नाही मी, कारण तुमच्यासारखे हे असले घाणेरडे संस्कार ना मला त्याच्यावर नाही होऊ द्यायचे। म्हणून चालते व्हा इथनं आणि माझ्या नादी लागू नका। लागणार काय करणार? काय करणार तू? सगळ्या गावाला सांगेन तुम्ही काय शेण खाल्लंय ते। खाल्लं मी शेण? हाय मी घाणेरडा, हाय मी वाईटपणी। तू कायस लय पतिव्रता लागून गेलीस का? बघू नको, हे डोळे खाली घे। हे पोटातलं पाप कुणाचं आहे ते आधी सांग की। मी तुला जवळ नकोय, माझी सावली पण नकोय तुला, मग कोण पाहिजे? कोण पाहिजे? कोण याचा बाप? कुठं शेण खाल्लंस तू? काय बोलताय तुम्ही? हे काय बोलताय तुम्ही? लय सती सावित्री मानण्याचं आव्हान नको। चल, काय तमाशा लावलाय? ए गप्पे, माझ्या आवाज चढून बोलायचं नाही काय? माझ्या बहिणीच्या वाट्याला जाऊ नका। जी तब्येत नाजूक आहे, तिच्या पोटाला ना तुमचं बाळ आहे। माझं बाळ? हे बाळ माझं आहे का कुणाचं पाप आहे ना ते सिद्ध करायला चाललोय मी। शत्रू! अरे काय बोलतोस, कळतंय का तुला? तिच्या कपाळी तुझ्या नावाचं कुंकू आहे ना, म्हणून हे सगळं होऊन पण तुला जिवंत ठेवतं, नाही तर शब्द माघारी घे। नाही घेणार। तुझा शब्द माघारी घे। जावई बापू काय करताय? 4 चौघात आमची आबरू काय येशेव टांगता का आता? अभूत्र हे नवे टाकले माझ्या तेजूची, नाना ते आरोप केले त्याच्यावर। माझ्या तेजू बद्दल एवढी घाण ओकल्यानंतर त्या जित्ता सोडू का मी? भाऊ बहीण मस्त, हे सगळं करताल ते चालतं हाय का नाही? चिरंजीव डॅडी नाही, मी चुकीचं काहीच बोलत नाही। ह्याची बहीण वाईट चालीची आहे तर आहेच। माझ्याकडे पुरावे त्याचे। तोंडावर स्वतःचा मी तोंड आवरील रे, पण पुरावे बघितल्यावरती जगाला तोंड फुटल त्याचं काय? काय काय हा काय? या काय झालं? बघवत नाही ना आता? आता हे दोघं या फोटोत काय करतात विचार ना तुझ्या बहिणीला, तुझ्या सती सावित्री बहिणीला।
दादा दादा हे सगळं खोटं आहे. हे जे दिसतंय ना तसं नाहीये तेजू. दादा. मला समजावायला उगाच तुझे शब्द नको वाया घालू. हे बघ, माझ्या स्वतःपेक्षा ना मला माझ्या बहिणींवर जास्त विश्वास आहे. मला माझ्या बहिणींच्या पावित्र्यावर विश्वास ठेवायला या फोटोंची गरज नाही आहे. त्यांचं पावित्र्य ना त्यांच्या डोळ्यात दिसतं मला. हे असं मोठं बोलून आहे ना कारनामे झाकले जात नाही काय दाजी. या फोटोतल्या माणसाबरोबर लग्न ठरलं होतं ना तुझं, म्हणूनच इतक्या जवळ जाऊन बास मी पाया पडते तुमच्या, पण तुमच्या घाणेरड्या विचारांचे प्रदर्शन इथे नका मांडू. डॅडी हे दिसतंय तसं नाहीये. हा जो फोटोतला माणूस आहे ना तो आणि मी एकच शाळेत शिकवतो. जाता येता शाळेतली काहीतरी चर्चा करत असताना काढले गेले ते फोटो. नाही डॅडी, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अहो वाईट चालीची बाई स्वतःहून सांगाल का की मी वाईट चालीची आहे म्हणून? हा तोंडावर शत्रू. अरे जीभ झडत कशी नाही तुझी? तुझ्या पोराची आई होणार आहे ना ती. हे बाळ माझं आहे का नाही हे सिद्ध करायला घेऊन चाललोय. डॅडी हे आहे ना तो खऱ्या खोट्या परडीचा उत्सव, बघू ना बसवा हिला परडीत. जर ही खरी असेल ना तर प्रश्नच नाही. जर काही खोटी असेल तर मग देवी आईच लावल हिचा निकाल. मला कावरा याला. अहो पोटूच्या पोरीला परीक्षा द्यायला लावायची म्हणतोय हा. कावरा याला नाहीतर आगळी होऊन बसत. काय आगळी होणार आहे? तिने जर काही केलं नसेल तर भीती कशाला आहे? देऊ द्या ना हिला परीक्षा. माझी बहीण कसलीच परीक्षा देणार नाही आणि तिच्या पावित्र्याला कुठल्या परीक्षेची गरज नाही. या फोटोमुळे खराब व्हावं एवढं नाजूक नाही तिचं चारित्र्य. गंगेच्या पाण्याला बी हेवा वाटावा ना एवढं पवित्र आहे ती. त्या फोटोंची काय किंमत नाही माझ्यासमोर. तेजू मी हाय तुझ्यासोबत, तू चल. त्या माणसाचं ऐकून ना तुला कुठली परीक्षा द्यायची गरज नाही. चल. नाही दादा, मी आज इथनं अशीच नाही जाऊ शकत. मी आज ही परडीची परीक्षा देणार. अगं अवस्था बघ ना तुझी. तुझ्या पोटात बाळ आहे का? तेजू असलं काही करू नकोस, ऐक माझं. तेजू या परडीची परीक्षा देणं म्हणजे या माणसाच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासारखं आहे.